तर मंडळी आज ना मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर जस्ट मी आत्ता उठलेले आहे. तर चला. तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि माझं उठणं काय माझ्या मनावर नसतं बरं का. जेव्हा शंभू उठतो ना तेव्हाच मला उठावं लागतं आणि तो काय उशिरा उठत नाही, खूप लवकर उठतो. तर बाहेर आल्यानंतर ना सकाळचं वातावरण असं काही होतं, अजून पूर्ण दिवस उजाडलेला नव्हता. तर बाहेर आल्यानंतर ना मी 5-10 मिनटं रिलॅक्स बसते आणि लगेचच चालू होतात माझे कामे. सकाळी 12 वाजेपर्यंत मी काय काय काम करते त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Go. तर बघा मंडळी, माझं सकाळी उठल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे अंगण झाडायचं आणि मग त्यानंतर मी गायांचं शेणकूर करून घेते आणि त्यांना चारा वैरण करते. तोपर्यंत ना आमची कृषीबाई पण उठलेली राहते आणि सकाळी उठल्याबरोबर तिचं रडगाणं चालू होतं, कारण की तिला ना ब्रश करायचा नसतो. मग कसं तरी आम्ही रडत कळत ना ब्रश करतो आणि तिला ना माझ्या अगोदरच आंघोळ करायची असते. मग मी ना अगोदर तिला आंघोळ घालून तिला रेडी करून देते आणि मग त्यानंतर मी पण फ्रेश होते. आणि अंघोळ झाल्यानंतरचं माझं पहिलं काम म्हणजे रांगोळी काढायची. आणि हो, आमच्या शंभूराजांची पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते बरं का. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर ना मी माझी देवपूजा करून घेते आणि माझ्या अगोदर ना सगळ्यांची देवपूजा झालेली असते. आणि हो, सगळ्यांचा चहा पण झालेला राहतो. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात लेट उठणारी व्यक्ती म्हणजे अहो असते बरं का. ते उठल्याच्या नंतर ना दूध घेऊन येतात. तोपर्यंत ना बाकीच्या शिळ्या दुधाचा चहा करून पितात. मग मी मस्तपैकी आमच्यासाठी चहा बनवते. त्यानंतर ना मी लगेचच पोहे बनवले होते. आमच्या घरामध्ये काय रोज नाश्ता नाही बनत बरं का, कारण की अहोंना सकाळी डब्बा न्यायचा राहतो ना, त्यामुळे मी स्वयंपाक बनवत असते. आज बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या भाऊंना जायचं होतं गावाला, त्यामुळे मी आज बनवले होते. स्वयंपाक लवकर होतो त्यामुळे सगळे जेवणच करतात. त्यांना पोहे करून दिल्यानंतर मी लागले होते लगेचच माझ्या स्वयंपाकाला. अगोदर ना मी पीठ मळून ठेवलं होतं, नंतर ना लगेचच भाजी शिजवायला टाकली होती आणि एकीकडे लगेचच भाजीसाठी मसाला पण काढून घेतला. माझ्या भाजी बनवायच्या टायमिंगला ना शंभूची मध्ये लुडबुड चालू राहते. भाजी शिजवायला टाकली आणि मग लगेचच त्याला घेतलं. त्याला ना मी बाळगुटी करून पाजली होती आणि आजींकडे दिलं होतं. तोपर्यंत ना माझी भाजी तयार झालेली होती. मग मी लगेचच चपात्या बनवून घेतल्या. तोपर्यंत ना शंभू खेळून कंटाळतो आणि त्याचा झोपायचा टाईम झालेला राहतो. मग मी त्याला ना अगोदर आंघोळ घालून घेते आणि त्याला आंघोळ करायचा अजिबात कंटाळा नाही बरं का मंडळी. काही लेकरांना ना आंघोळ म्हटलं की रडगाणं चालू होतं, पण आमच्या शंभुड्याचं आणि कृषीचं पण कधी तसं नव्हतं. तो ना खूप छान आंघोळ घालून देतो. त्याची आंघोळ झाल्यानंतर मी त्याचं नगन पावडर करून घेतलं आणि झोळीमध्ये टाकलं. आमच्या कृषीबाईचा आरडाओरडा जर नसला ना तर तो 1-2 तास झोपतो आणि ती जर असले ना लगेचच उठतो. त्यामुळेच मी तिला ना बाहेर खेळण्यासाठी काढून देत असते. तो झोपल्यानंतर ना आम्ही सगळे लगेचच जेवण करून घेतो. मग सकाळपासूनचे जेवढे भांडे पडलेले होते ना तेवढे मग मी घासून घेते आणि यातले बरेच भांडे ना आमच्या आजीबाई धुतच राहतात. पण मला भांडे घासायला ना एकखट्टीच आवडतं. भांडे जमा करून ना मी सगळे एकखट्टीच घासते. आमच्या जेवणाच्या आणि भांड्याच्या अगोदर ना धुणं धुतलेलं राहतं.
पण आज ना ते मी मशीनमध्ये लावलं होतं, त्यामुळे म्हटलं चला बाकीचं सगळं आवरल्यानंतरच वाळू घालू. रोजच मी काय मशीनमध्ये लावत नाही, फक्त कधीमधीच लावत असते. माझे घर झाडून झाले होते, भांडे घासून झाले होते, बाकीचे सगळे कामं झालेले होते. त्यानंतर ना मी गायांना पाणी पाजलं. आमचं धुणं वाळत घालायचं काम ना आमच्या आजीबाईंकडेच असतं. शंभू झोपल्यानंतर ना मी क्रिशूला घेऊन आमच्या आजीला ना काकूंच्या घरी पाठवत असते, त्यामुळे आज धुणं वाळत घालायचं राहिलं होतं. मग मी ते मशीनमधून काढून घेतलं आणि लगेचच वाळत घातलं. आणि ते तिकडून फेरफटका मारून आल्यानंतर मी क्रिशूला पण झोपी लावते. आणि रोजच हे काम करेपर्यंत ना घड्याळ्यामध्ये 12 वाजलेले राहते. आणि ते दोघेही झोपल्यानंतर ना मी एक काम करते, ते म्हणजे फरची पुसायचं. सगळेच रूम नाही बरं का, पण हॉल आणि पोर्च ना मी रोज पुसते, कारण की शंभू रोज ना तिथेच खेळत राहतो. आणि लहान लेकरं म्हटल्यावर सांडलवण तर येतेच, त्यामुळे फरची ना क्लीन ठेवावीच लागते. आणि मी फरची पुसताना ना त्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकत असते. तर मंडळी, असं असतं माझं सकाळ ते 6 ते 12 वाजेपर्यंतचं रुटीन. आणि हो, यामध्ये थोडेफार चेंजेस चालू राहतात बरं का. आणि त्यानंतर मी काही आराम करत नाही. तिथून पुढचं ना माझं वेगळंच रुटीन राहतं. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत ना मला काय आराम करायला वेळ भेटत नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.